यायला पाहिजे. 4 ओव्हरची मॅच आहे. लवकर लवकर तुमच्या दोन्ही टीमने लक्ष द्यायचं आहे. हा लास्ट मॅच जी आहे ती 4 ओव्हरची होणार आहे. 4 ओव्हर. हॅलो 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 लेझरवाल्याने लवकर लवकर पेंट लावायचे आहे. सूर्यदेव आता त्यांचं टायमिंग संपत आलं त्यामुळे अंधार होण्याची लवकर शक्यता आहे. लवकरात लवकर पेंट लावून लवकर लवकर आपला सामना संपवायचा आहे. हॅलो लेझरवाला कोण एक एक्स्ट्रा प्लेयर असेल त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. लेझर एक्स्ट्रा प्लेयर आपला एक प्रतिनिधी कोणतरी पाठवायचा इकडे. लेझर फायनल मॅच आहे. नावं लिहायला लागतील. प्लीज जरा लवकर लवकर कोणतरी पाठवायचं आहे. बॉल फायलिंगची सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. लेझरवाले लवकरात लवकर कोणतरी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. फायनल मॅच आहे. लवकरात लवकर एक जण पाठवायचे कोणतरी. हॅलो फायलिंग वाले या कोणतरी नाव सांग. फायलिंगची सलामीची जोडी उतरलेली आहे मैदानामध्ये. अभिषेक शैलेश अभिषेक आणि शैलेश. लेझरवाले अरे कोणतरी एक जण पाठवा. हे लक्ष द्या. फायलिंग आहे. फायनल आहे. जरा પાછડી એ સ્ટારમાં પાછલી તારીખની જેમ જ આ વખતે પણ ફાઇલિંગ ડિપાર્ટમેન્ટ ફાઇનલમાં આવ્યું છે પાછું. અને ફાઇલિંગે હર વખતની જેમ પાછી ફાઇનલમાં પહોંચી છે. हॅलो बॉलर प्रतीक पहिला षटकार टाकतील ते प्रतीक. व्हेरी गुड बॉलर. डॉट बॉल. प्रतीक आपल्या टीमसाठी स्टार्टिंग चांगली करत आहेत. पाहूया हा अतितटीचा सामना आणि फायनल सामना आहे आणि बॉल
हवेमध्ये आहे, पाहूया काय होतंय ते. आणि हे बाद झालेले आहेत, बाद झालेले आहेत. पहिला चेंडू बाद झालेले आहेत. दुसरा चेंडू व्हेरी गुड कॅच. नथुरामने चांगल्या प्रकारे कॅच घेतलेली आहे. नथुराम व्हेरी गुड, चांगला विकेट मिळालेला आहे त्यांना. आणि फायलिंग यांना पहिला धक्का बसलेला आहे तो अभिषेक नेक्स्ट बॅट्समन आले आहेत ते रोहन. अभिषेकची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते रोहन. आपल्याला जसं पहिल्या 2 मैच में 50 और 60 रन का जैसा टारगेट रखा था, वैसा यही फाइनल में टारगेट आपको रखना पड़ेगा. उस हिसाब से आपको बैटिंग करना है. प्रतीक आपला पुढचा चेंडू रोशन यांना त्याने थोडासा पुश केला आणि एक धाव पूर्ण केलेले आहे. रोहन यांनी एक धाव पूरी की है. केवल 1 रन. प्रत्येक पुढचा चेंडू आणि तयार पटकावलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. केवल 1 ही रन मिलेगा. अंपायर का इशारा, नो बॉल. 2 रन. बढ़ती हुई धाव संख्या 3 रन. प्रतीक आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहेत, चांगल्या प्रकारे गेंदबाजी करत आहेत आणि रोहन तयार आहेत. रोहनाने एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव से कुछ नहीं होने वाला है. अपने को 6-4 की जरूरत है. सूझबूझ के मारना है, प्लेयर देख के मारना है, गैप देख के मारना है, नहीं तो स्कोर नहीं होएगा. अच्छा स्ट्रोक, वेरी गुड. एक धाव पूरी की है. बढ़ता स्कोर हुआ है वो 5 रन. 5 रन झालेले आहेत. प्रतीक रोहन यांना गेंदबाजी करतील. प्रतीक तयार. पुढचा चेंडू अति उत्कृष्टरित्या पटकावलेला आहे. पाहूया, बाउंड्री की तरफ जा रहा है लेकिन केवल 1 ही धाव मिलेगा. 1 ही धाव. वेरी गुड फील्डिंग, गुड फील्डिंग. ओवर की समाप्ति. 6 रन. 6 बॉल पे 6 रन. एक ओवर की समाप्ति पर केवल 6 रन हुआ है. आणि नेक्स्ट बॉलर आहेत ते लक्ष्मण. पाहूया लक्ष्मण. रोहन यांना रोहन तयार. लक्ष्मण आपला पुढचा चेंडू रोहन साठी टाकतील आणि हा नो बॉल आहे. अंपायर का इशारा, नो बॉल. दो धाव पूरी की है और 3 रन. नो बॉल के साथ 3 रन. स्कोर झालेला आहे
9 रन. बढ़ती हुई धाव संख्या 9 रन झालेले आहेत. रोहन तयार. लक्ष्मण आपला पुढचा चेंडू घेऊन आणि पटकावण्याची कोशिश की, लेकिन कोई चूक गए, कोई रन नहीं. डॉट बॉल झालेला आहे. लक्ष्मण आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे आणि मेहनत करत आहेत. चांगल्या प्रकारे बॉलिंग टाकत आहेत. पहिल्याही मॅच मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे बॉलिंग केली होती आणि आपल्या टीमला जिंकून दिलं होतं. पाहूया आता या फायनल मॅच आहे, फायनल मध्ये काय होतं ते. रोहन तयार. लक्ष्मण आपला पुढचा चेंडू घेऊन आणि तो चांगल्या प्रकारे पटकावलेला आहे. बाउंड्री तरफ जा रहा है, लेकिन केवल एक ही दाव मिलेगा और बढ़ता स्कोर हुआ है वो 10 रन. 10 रन झालेले आहेत. शैलेश ना, शैलेश तैयार. शैलेश यानी पटकावलेले आहे आणि बाउंड्री की तरफ जा रहा है और अंपायर का इशारा. 4 रन. वेरी गुड. 4 रन. इसी के साथ ही बढ़ता हुआ स्कोर झालेला आहे तो 14 रन. 14 रन झालेले आहेत. चौदा रन. लक्ष्मण आपला पुढचा चेंडू घेऊन आणि पटकावलेला आहे. पाहूया, बाउंड्री की तरफ जा रहा है आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक 2 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी वाचवलेल्या आहेत. केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. केवळ 2 धावा. बढ़ता स्कोर 16 रन झालेले आहेत. लक्ष्मण आपला पुढचा चेंडू घेऊन चांगल्या प्रकारे पटकावलेला आहे आणि हा बाउंड्री की तरफ गया है. बाउंड्री. 4 रन. अंपायर का इशारा. 4 रन और बढ़ता स्कोर 20 रन. 20 रन हुआ है. दूसरा शतक चालू है. 20 रन. 20 रन्स. शैलेश तयार. शैलेश चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आपल्या टीमसाठी आणि त्यांच्याही वरती हे थोडा गेम आहे. पाहूया, चांगला पटकावलेला आहे आणि हा आपला विजय यांनी चांगल्या प्रकारे थ्रो केलेला आहे. केवळ 1 ही रन दिया आहे विजय यांनी. मला वाटतं बॉल फेकल्यामुळे त्यांचा हात उतरल्यासारखं वाटतंय. हात दाबतायत ते विजय. टाइम वेस्ट नाही करायचा आहे. दोन ओवर की समाप्ति. 21 रन्स. 2 ओवर की समाप्ति पर 21 रन हुए. अभी नेक्स्ट बॉलर है विजय. साताराचे विजय. त्यांना सातारावरून मागवलेला आहे बॉलिंगसाठी, कारण ते फायनल आहे. फायनल जीत झाली पाहिजे म्हणून विजय नावाचाच माणूस आणलेला आहे. प्लेयर आणलेला आहे तिकडून साताऱ्यावरून. पाहूया विजय काय करतायत आपल्या टीमसाठी. शैलेश तयार आहेत. विजय आपला पहिला चेंडू शैलेश यांसाठी आणि त्यांनी पटकावलेला आहे आणि छोटी धाव घेतलेली आहे त्यांनी. चांगल्या प्रकारे दोघांमध्ये तालमेल असल्यामुळे छोटी धाव घेतलेली आहे त्यांनी. दोन्ही जाणेमाने प्लेयर आहेत ते. फायलिंग यांना पहिला विकेट. आधी चांगल्या प्रकारचा हादसा बसलाय, परंतु त्याची उणीव रोहन आणि
शैलेश भरून काढतायत. पाहूया पुढचा चेंडू विजय रोहन यांसाठी आणि रोहन यांनी पटकावलेला आहे. गुड रनिंग, गुड फिल्डिंग, फुल फिल्डिंग. नथुराम कडून चांगल्या प्रकारे फिल्डिंग केलेली आहे. त्याने आपल्या टीमसाठी त्यांनी 3 रन वाचवलेले आहेत. केवळ 1 रन दिला आहे त्यांनी. पुढचा चेंडू शैलेश यांसाठी विजय आणि अंपायर का इशारा, व्हाइट बॉल. बढ़ती हुई धावसंख्या हुई है 24 रन्स. 24 रन्स. तिसरा शतक चालू आहे. 24 रन झालेले आहेत. कमीत कमी 50 की जरूरत, 50 होना जरूरी है. 24. अंपायर नो बॉल. अंपायर का इशारा नो बॉल. 25 हुआ है. मिनिमम 50 की जरूरत है. 25 हुआ है. शैलेश तयार. पुढचा चेंडू विजय यांचा. शैलेश यांना आणि त्यांनी मारण्याची कोशिश की लेकिन वो चूक गए. अंपायर का इशारा व्हाइट बॉल. व्हाइट. बढ़ती हुई धाव संख्या 26 रन. 26 रन. आजचा आपला आणि हा चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारलेला आहे. बाउंड्री मला वाटतंय वाचवलेली आहे. पाहूया अंपायर का काय इशारा आहे. अंपायर 2 रन. वेरी गुड. गुड फील्डिंग नथुराम तरफ से. अच्छी तरह के फील्डिंग हो रही है. 2 रन बचाए अपने टीम के लिए. केवल 2 रन दिया है. बढ़ता स्कोर हुआ है 28 रन. 28 रन. शैलेश तयार. पुढचा चेंडू विजय यांचा. शैलेश यांच्यासाठी आणि शैलेश यांनी मारले पटकावला आहे परंतु केवल 1 ही रन मिलेगा. 1 धाव पूरी की है. 29 रन. बढ़ता हुआ स्कोर हुआ है 29 रन. रोहन तयार. पाहूया आणि चांगल्या प्रकारे पटकावला. हा बाउंड्री के बाहर जाएगा बॉल लगता है. अंपायर की तरफ से 6 रन. एकदम दिल खुश जैसा कर दिया उन्होंने अपना कि बहुत बाउंड्री के बाहर बॉल चला गया है. बाउंड्री के बाहर. बाउंड्री आने मुझे को लगता है किधर गया. नहीं, स्टेडियम के बाहर बॉल चला गया है. रोहन आपल्या टीमसाठी भरपूर मेहनत घेत आहेत आणि असाच आपल्याला षटकार मारावे लागतील तरच जीत होऊ शकते. स्कोर झालेला आहे तो 35 रन्स. 35 झालेले आहेत आणि हा पुढचा षटकार मारलेला आहे. पाहूया 4 रन. अंपायर का इशारा 4 रन. व्हेरी गुड शॉट. व्हेरी गुड. 39 स्कोर. 3 ओवर की समाप्ति पर 39 स्कोर. पगला विकेट होने के बाद दोन्ही जोडीने आपला सामना सावरलेला आहे. चांगल्या प्रकारे सावरलेला आहे. पहला जो मेन विकेट होता अभिजीत का तो बाद होने के बाद दोनों जोड़ी ने अपना सामना अच्छी तरह संभाला है आणि चांगल्या प्रकारे स्कोर किया है. नेक्स्ट बॉलर नथुराम. हेलो.
बाण असं चालवा राम की आउट झाले पाहिजे. तुमच्या हातात आहे ते बाण मारणं. पाहूया. आणि हा बाउंड्री की तरफ जा रहा है बॉल और ये कैच छूट गया. कैच छूट गया तो मैच छूट गया. ये रीत है, ये खेल की रीत है. जो कैच छूट जाए तो मैच छूट जाए. ये खेल की रीत है. बॉल पकड़ना होगा आपको. बॉल अगर नहीं पकड़ोगे तो मैच छूट जाएगा. नजर हटी तो दुर्घटना घटी. इस प्रकार बॉल छुटा तो मैच छुटेगी. नथुराम आपला पुढचा चेंडू घेऊन शैलेश यांसाठी तयार. स्कोर झालेला आहे 41 रन. 41 रन्स. नथुराम आपला पुढचा चेंडू शैलेश यांसाठी. शैलेश पटकावण्याची कोशिश की लेकिन चूक गए. फिर भी उन्होंने अपना रन छोड़ा नहीं. व्हाइट और प्लस 22 2 रन. व्हाइट प्लस 22 2 रन. बढ़ती हुई धाव संख्या 43 रन्स. 43 रन्स. व्हेरी गुड रनिंग. नथुराम आपला पुढचा चेंडू रोशन यांसाठी. रोहन यांसाठी. रोहन यांनी पटकावलेला आहे आणि चांगले असं शतरक्षक असल्यामुळे केवळ एकच रन भेटणार आहे. केवळ 1 रन. धाव संख्या झाली आहे ती 44 रन्स. फायलिंग वाले मला वाटतं टार्गेट 50चा पूर्ण नक्कीच करतील. त्याच प्रयत्नात आहेत ते. नथुराम आपला पुढचा चेंडू घेऊन शैलेश यांसाठी. शैलेश यांनी पटकावलेला आहे परंतु ते जेलबाज झालेले आहेत. लक्ष्य आणि लक्ष्मण यांनी कॅच पकडलेली आहे. त्याने तिथला प्लेयर हटवून स्वतः जाऊन आपली कॅच घेतलेली आहे. पहिला त्याने मॅच कॅच सुटल्या कारण ते स्वतः तिथे गेले लक्ष्मण आणि कॅच घेतलेले आणि ते शैलेश बाद झालेले आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. नेक्स्ट बॅट्समन आले ते साहिल. साहिल साहिल आणि रोहन. फोर्टी-4 रन झालेले आहेत. साहिल आणि रोहन 44 झालेले आहेत. आपल्याला टार्गेट पुरा करायचा आहे. टार्गेट पुरा करायचं म्हणजे टार्गेट द्यायचं आहे. या हिशोबाने खेळायचं आहे. राम तयार. राम पुढचा चेंडू आणि पटकावण्याची कोशिश की लेकिन एक दाव पूरी की है. थोड़ा चूक गए. बैट का बाहर किनारा लगा. फिर भी 2 धाव पूरी की है. 2 धाव पूरी की है. गुड रनिंग है. नेक्स्ट चेंडू पटकावलंय. बॉल हवे में आहे. पाहूया काय होतंय ते. आणि ते जेलबाज झालेले आहेत. व्हेरी गुड. जेलबाज झालेले आहेत ते. कॅच कोणी घेतली. सुमिकेत. सुमिकेत याने कॅच घेतलेली आहे. आणि मधुराम. मधुराम यांनी 2 विकेट पटकावले आहेत. साहिल बाद झालेले आहेत. मधुराम यांनी 2 विकेट पटकावले आहेत. मी त्यांना पहिलाच बोललो होतो बाण मारायचा आहे आणि खरोखर त्यांनी बाण चांगल्या प्रकारे मारलेला आहे. 2 विकेट हासिल केलेले आहेत. नथुराम आपला पुढचा चेंडू घेऊन 46 रन झालेले आहेत. टोटल स्कोर झालेला आहे 46 रन. नथुराम आपला पुढचा चेंडू आणि मारण्याची कोशिश केली परंतु कोई गुंजाइश नहीं. फिर भी 1 धाव पूरी की है. 1 धाव पूरी की है. 4 ओवर की समाप्ति पर 47 रन झालेले आहेत और टार्गेट 48 रन पे जीत. 47 रन झालेले आहेत. 48 पर जीत.
नथुराम याने चांगल्या प्रकारे बॉलिंग करून स्कोर दाबलेला आहे आणि आपल्या टीमसाठी चांगली मेहनत घेतलेली आहेत. त्यांनी 2 विकेट घेतलेले आहेत आणि रनही कमी दिलेले आहेत. व्हेरी गुड, चांगल्या प्रकारे बॉलिंग केल्याबद्दल. आता टाइम वेस्ट करायचं नाही आहे, सूर्य ढल गेलेला आहे तर अंधार होण्याची शक्यता आहे, तर लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत. फायलिंग टीम मैदानमध्ये आलेली आहे. शिस्त ही परवाना असली पाहिजे. त्यांचे कप्तान अगदी आपल्या टीमला चांगली शिस्त चांगल्या प्रकारे दाखवतात. हर एक ठिकाणी आणि हर एक कामामध्येही शिस्तबाज आहेत ते कप्तान त्यांचे सत्यवान खडस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 केवल 10 है भाई, एकदम कहीं कहाँ है. एक पे गायब. 2 मिनट का टाइम है भाई, 2 मिनट के बाद आएगा तो बात किया जाएगा. आया आया, ओके ओके आया. फायलिंग टीम तयार. आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल. फिल्डिंग बॉलिंग मध्ये स्कोर जसा आपला पहिला झाला तसं नाही आहे, त्या हिसाबाने तुम्हाला फिल्डिंग आणि बॉलिंग करावी लागेल. जीत हासिल करायची असेल तर जानबाजी लगाना पड़ेगा. 48 रन कोई ज़्यादा स्कोर नहीं है, जानबाजी लगाना पड़ेगा आपको. स्कोर थोड़ा कम हुआ इस बार. लास्ट टाइम 51 या 61 हुआ था, इस बार 48 हुआ है केवल, तो थोड़ा स्कोर अपना कम हुआ है. उस हिसाब से अपने को फील्डिंग बैटिंग करना होगा. बॉलिंग बॅट्समन, लेझर वाले बॅट्समन लवकरात लवकर दोन्ही सलामीची जोडी दोघं लवकरात लवकर यायचं आहे मैदानात. विजय आणि प्रतीक पहिल्या मॅच मध्ये विजय लवकर आउट झाले होते, तर या मॅच मध्ये तुम्हाला खेलना जरूरी है. विजय, आपका नाम जो विजय है, आपको जीत हासिल करना है. अगर विजय करना है तो बैटिंग करना होगा आपको. फोर्सेस की जरूरत है. प्रतीक, आपल्याला काहीतरी प्रतिक्रिया करून दाखवायची आहे. 48 रनचा टार्गेट आहे, त्या हिशोबाने बॅटिंग करायची आहे. 48 रन्स. पहिला शतक घेऊन येत आहेत ते साहिल. प्रतीक यांना, प्रतीक तयार आणि प्रतीकाने पटकावलेला आहे आणि केवळ एकच धाव भेटेल. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक केलेला आहे. व्हेरी गुड.
एक रन, एक बॉल एक रन. विजय तयार. विजय आपल्याला विजय मिळवायचा आहे. पहिला चेंडू, दुसरा चेंडू आणि 22 रन. एक धाव पूरी की है. गुड बॉल. 2 रन. तो बॉल 2 रन. नेक्स्ट चेंडू प्रत्येक यांना पाहूया आणि हे चूक गए. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बॉल बॉल बॉल. व्हेरी गुड. 3 बॉल 10 रन, केवल 2 रन. शैलेश त्याने पटकावलेला आहे प्रत्येकाने. पाहूया एकच रन मिळेल. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक. तीन रन. पुढचा चेंडू शैलेश. विजय यांना विजयाने पटकावण्याची कोशिश की लेकिन चूक गए और एक धाव पूरी की है. 4 रन. चार रन झालेले आहेत. शैलेश आपला पुढचा चेंडू प्रतीकांसाठी. प्रतीक तयार आणि पहिले पटकावलेला आहे प्रत्येकाने. बॉल हवे में है. पाहूया. कैच छूट गया है. अंपायर कितना रन? अंपायर कितना रन? 3 रन. क्या सोडली? 7 रन झालेले आहेत. 7 रन, केवल 7 रन. एक ओवर की समाप्ति पर 7 रन. कैच छोड़ना नहीं चाहिए. कैच छोड़ोगे तो मैच छूट जाएगा. बॉल पकड़ना जरूरी है. नेक्स्ट बॉलर अभिषेक प्रतिक्रियांसाठी. अभिषेक या टायमाला काही रन बनवू शकले नाही, परंतु पाहूया आपल्या बॉलिंग मध्ये काय करतात ते आपल्या टीमसाठी. पहिला चेंडू आणि पटकावलेला आहे आणि 4 धावा. अंपायर का इशारा 4 रन. 4 रन. प्रत्येक आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहेत. पाहूया स्कोर झालेला आहे 11 रन. स्कोर झालेला आहे तो 11 रन. शैलेश थोडे, अभिषेक थोडे थकल्यासारखे वाटत आहेत, कारण भरपूर त्यांनी मेहनत घेतलेली आहे. तरी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. पुढचा चेंडू अभिषेक प्रतिक्रियांसाठी. प्रतीक तयार. आणि हा पटकावलेला आहे. कैच छोड़ दिया है. मैंने पहला ही कहा है, बॉल पकड़ोगे तो ही मैच मिलेगा, बॉल छोड़ोगे तो मैच चला जाएगा.
बॉल पकड़ना जरूरी है, कैच पकड़ना जरूरी है। कैच छूटी तो मैच छूटी। बार बार कह रहा हूं, कैच छूटी तो मैच छूटी। आणि आज पटकवलेला आहे, बॉल हवेमध्ये आहे। बॉल सत्तेवर यांनी पकडलेला आहे आणि थ्रो केलेला आहे, तर 2 धावा काही रुकवू शकल्या नाहीत। 2 धावा घेतलेल्या आहेत त्यांनी। प्रतीक आणि विजय दोघांचं तालमेल व्यवस्थित चाललंय। पाहूया स्कोर झालेला आहे तो 15 रन झालेले आहेत। दुसरा षटकार चालू आहे, 15 रन झालेले आहेत। 48 का टार्गेट आहे, 48 रन्स। प्रतीक तयार आणि त्यांनी पटकावलेला आहे, बाउंड्री तरफ जा रहा है बॉल। 1 धाव पूरी की है। गुड फील्डिंग। अभिषेक तयार पुढचा चेंडू घेऊन। विजय हंसटी। विजय तयार। अभिषेक आपला पुढचा चेंडू घेऊन। विजयाने पटकावण्याची कोशिश की, लेकिन वो चूक गए, कोई रन नहीं। डॉट बॉल, डॉट बॉल झालेला आहे। स्कोर झालेला आहे तो खाली 16 रन। 16 रन्स। अभिषेक पुढचा चेंडू विजय यांसाठी। विजय बॉलिंग, बॉल फॉल, व्हेरी गुड। ओव्हर झालेला आहे। ओव्हर की समाप्ति, 2 ओव्हर की समाप्ति पर केवल 16 रन झालेले आहेत, केवल 16 रन। 48 रन बनाने का है, जीत के लिए 48 का टारगेट है। लगता है विजय इंजर्ड झालेले आहेत। विजय, व्हाट प्रॉब्लेम? खेळ थोडा थांबलेला आहे। आपले विजय, मला वाटतं थोडी काय दुखापत झाली वाटते त्यांची, ते कमजोर आहेत थोडे। घेऊन जाऊ शकता। स्कोर झालेला आहे 16 रन। 2 ओव्हर की समाप्ती पर 16 रन। कोणाला जेवण घेऊन जायचं असेल किंवा जेवण करायचं असेल तर बाकी आहे, घेऊन जाऊ शकता। कोणालाही जेवण करायचं असेल, जेवण शिल्लक आहे, जेवण करू शकता या घेऊन जाऊ शकता। तसेच पाणी कोणाला भरायचं असेल तर बॉटल भरून घेऊ शकता। सर्वांनी लक्ष घ्यायचं आहे। मैडम का कहना है अभी भी केला बाकी है, केला किसको चाहिए वो भी लेके जा सकती है। वो बॉलर शैलेश, शैलेश नेक्स्ट बॉलर शैलेश आपला षटकार मारलेला आहे आणि अरे वेरी गुड कोशिश, अच्छी कोशिश, लेकिन पकड़ नहीं पाए। अपने टीम के लिए 2 दाव रोक लिया उन्होंने। दो रन अंपायर, 2 रन, 2 रन्स। 18 रन झालेले आहेत, 18 रन। कैच मत छोड़ो, ये कैच छोड़ोगे तो मैच छूट जाएगा भाई।
आणि चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारलेला आहे त्यांनी प्रत्येकाने. प्रत्येक एक धाव पूर्ण केलेली आहे. अंपायर का इशारा, बाद झालेले आहेत ते. गुड फिल्डिंग, बाद झालेले आहेत. प्रत्येक बाद झालेले आहेत. चांगल्या प्रकारे खेळत होते, आपल्या टीमसाठी चांगला मेहनत घेत होते, तरी सुद्धा ते रनआउट झालेले आहेत. कोणाला काही पाहिजे असेल तर येऊन घेऊन जा प्लीज. पाणी आहे, पाण्याची बॉटल कोणाला भरून घ्यायची असेल तरी घेऊन जाऊ शकता, कोई प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर यायचं आहे, टाइम वेस्ट करायचं नाही आहे, अंधार होतोय. लक्ष्मण, लक्ष्मण आ गए, अभी राम बाकी है. लक्ष्मण आपके सामने 48 रन का टारगेट है, उसी हिसाब से आपको बैटिंग करना है. 48 रन. उन्नीस रन हुआ है. तिसरा षटक चालू आहे, 19 रन हुआ है. आणि बॅटिंग साठी आलेले आहेत ते लक्ष्मण. लक्ष्या चुकलेले आहेत, डॉट बॉल झालेला आहे. शैलेश चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आपल्या टीमसाठी. त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. त्यांचं मन कह रहा है उनका, जीत ही होगी, ही सिर्फ हमारी जीत होगी. अच्छी कोशिश, लेकिन बॉल हवे में, वहां पर कोई फील्डर नहीं है. एक धाव पूरी की है, 2 धाव पूरी की है. लक्ष्या गुड रनिंग आणि बाद झालेले आहेत ते विजय या रूपामध्ये बाद झालेले आहेत. स्कोर झालेला आहे 21 रन, 21 रन्स. विजय आता आलेले येत आहेत ते बॅट्समन आहेत ते नथुराम. राम आणि लक्ष्मण दोन्ही जोडी आहे मैदान में. स्कोर झालेला आहे 21 रन्स. 21 रन्स. तीसरा शतक चालू है. 21 रन जीत के लिए 48 की जरूरत, 48 का टार्गेट है. 21 झालेले आहेत. राम आणि उतरलेले काय होत आहे ते, आणि चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारने की कोशिश की, लेकिन बैट का बाहर किनारा लग गया और 2 दाव पूरी की है उन्होंने. 2 दाव पूरी की है. ट्वेंटी 25 रन की जरूरत. 6 बॉल 25 की रन, 6-4 की जरूरत. जीत हासिल करना है तो 6-4 की जरूरत है. 6-4 मारना होगा आपको. नेक्स्ट बैट्समैन चूक गए, कोई रन नहीं है, डॉट बॉल. अंपायर का इशारा, वाइड. धावती 26 रन. 26 रन्स. पाहूया काय होते ते. आणि हे तयार, आणि मारलेला आहे, बॉल हवेमध्ये आहे. पाहूया, हे नाही बॉल सोडणार, हे बॉल सोडणार नाही, मला माहिती आहे ना ते. आणि आउट झालेले आहेत ते. आणि फायलिंग जीत झालेली आहे. फायलिंग फर्स्ट नंबर आलेला आहे. फायलिंग जीत. हर साल हर स्टैम्प मार के ही रखा है उन्होंने, फाइलिंग वाले ने. वो उनका कहना है, हमारा डिपार्टमेंट क्या है, फाइलिंग. वो हमेशा फाइनल मार लेते हैं. कोई साल ऐसा नहीं कि आप फाइनल छोड़ते नहीं हो. उनका जो कैप्टन है सत्यवान खड़स, वो अपने टीम को सही मार्गदर्शन करके हर टाइम जीत हासिल कर लेते हैं. फाइलिंग फाइलिंग फाइलिंग. सर्वांनी टेस्ट जवळ यायचं आहे, टाइम वेस्ट नाही करायचा. चला या
आतापर्यंत सर्वांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सर्वांनी सहकार्य केलं. सर्वांनी टेस्ट जवळ यायचं आहे. आता जेवढे आलेले सर्व प्रेक्षक सर्वांनी टेस्ट समोर यायचं आहे. कोणी इकडे तिकडे थांबायचं नाही आहे. जेवढे आतापर्यंत मला वाटतं 30-40 हजार पब्लिक सर्वांनी शांततेने चित्तेने आपलं हे आजचं क्रिकेटचं सामने कोणी काही गडबड न करता सर्वांनी आपल्या सहमताने सामने पार पाडले. तरी सर्वांचा मी आभार मानतो. एवढं बोलून मी माझं जे काम आहे ते इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. सर्वांनी टेस्ट समोर यायचं आहे. कोणी इकडे तिकडे थांबायचं नाहीये. सर्वप्रथम महिलांचं मेन आभार मानतो. आतापर्यंत स्टार्ट पासून एंड पर्यंत